पशुपालक मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सुरुवातीला पाऊस वेळेवर झाला नाही, त्यानंतर थोडाफार पाऊस झाला आणि नंतर पुन्हा तो लांबणीवर पडला. अनेक भागात पुष्कळ असा पाऊस झाला नाही. थोड्याफार पावसावर आपले जे काही चारा पिके आली त्यावर आपला दुग्ध व्यवसाय सुरू होता. आता मित्रांनो पुन्हा शेवट जे काही पाणी शिल्लक होतं त्यावर काही चारा पिकं आपण पशुपालकांनी लावली होती, परंतु आलेल्या ह्या अवकाळी पावसामुळे आपली बऱ्यापैकी चारा पिके ही जमीनदोस्त झालेली आहे. आणि अशा वेळेस मका, कडवळ, मेथी घास, बरशीम ही चारा पिकं उपलब्ध नसतील आणि उन्हाळ्यात तर याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती असू शकते आणि त्यावेळेस आपल्याकडे हिरवा चारा उपलब्धच नसेल किंवा असेल तोही उत्कृष्ट दर्जाचा नसेल तर आपल्याकडे असू शकतं फक्त आणि फक्त नेपियर. हत्ती गवत म्हणा, सुपर नेपियर म्हणा, पेंगचॉंग म्हणा किंवा यशवंत, जयवंत, DHN6 अशा वेगवेगळ्या नावाने आपण ह्या नेपियरला ओळखतो. मित्रांनो, ह्या नेपियरचा आपल्या जनावरांच्या शरीरावर अतिशय अपायकारक असे परिणाम होतात, परंतु आता याशिवाय आपल्याला पर्याय असणार नाही. तर मग ह्या नेपियरचा वापर कसा करायचा, त्याचा स्मार्ट वापर आपल्या दुग्ध व्यवसायासाठी कसा करायचा, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, प्रत्येक मुद्दा व्यवस्थित समजावून घ्या आणि स्मार्ट पद्धतीने दुग्ध व्यवसाय करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, नेपियर हे एक गवत आहे ज्याचे वेगवेगळे हायब्रिड करून वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे चाऱ्यासाठी वाण प्रसारित केले गेले. यामध्ये यशवंत असेल, जयवंत असेल, धारवाड नेपियर हायब्रिड म्हणजे DHN6 अशी एक व्हरायटी होती. हे सगळे चाऱ्याचे नेपियर आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा देशामध्ये उपलब्ध होते, परंतु मधल्या काळात बायो CNG प्रोडक्शन करण्यासाठी पेंगचॉंग 1, पेंगचॉंग 2 किंवा ऑस्ट्रेलियन रेड नेपियर सारखे जे काही हाय इल्डिंग व्हरायटी असलेले याचं उत्पादन भयानक मोठ्या प्रमाणात निघतं, ज्यामध्ये एकरी आपण प्रति वर्षाला 200 ते 250 टन इतकं चारा उत्पादन किंवा त्या पिकाचं उत्पादन घेऊ शकतो. मित्रांनो, जे सुपर नेपियर आहे पेंगचॉंग 1 किंवा पेंगचॉंग 2 ज्याला म्हणतो आपण, याचा प्रामुख्याने वापर हा बायो CNG बनवण्यासाठी केला जातो. आणि मित्रांनो, याचं फक्त आणि फक्त बायोमास म्हणून याचा वापर करण्यासाठी ही व्हरायटी डेव्हलप केलेली आहे. परंतु ज्यावेळेस ती महाराष्ट्रात आली किंवा भारतात आली तर याचा चारा म्हणून सुद्धा वापर केला जाऊ लागला. मित्रांनो, चारा म्हणून याचा वापर करताना काही तारतम्य बाळगणं गरजेचं आहे, अन्यथा याचा आपल्या जनावरांच्या शरीरावर किंवा आपल्या एकूण दुग्ध व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. नेमके आता याच्यात काय काय परिणाम होतात ते आपण बघूया. मित्रांनो, नेपियर जर म्हणलं तर कुठल्याही प्रकारचा नेपियर असू द्या, ते चाऱ्यासाठीचा असू द्या, CNG बनवण्यासाठीचा असू द्या, नेपियर हे गवत होतं आणि त्याला एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये जास्त पावसाच्या वेळेस ह्या निसर्गात तग धरून राहण्यासाठी त्याला स्वतःची एक ताकद हवी होती, त्याला एक कठीणपणा हवा होता. त्यासाठी त्यामध्ये ऑक्झॅलेट नावाचा एक घटक असतो जो त्याला एक कठीणपणा देतो. तर हे ऑक्झॅलेट जे आहे ते ह्या चाऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. आणि मित्रांनो, हे ऑक्झॅलेट काय करतं, तर हे ऑक्झॅलेट ज्यावेळेस जनावरच्या पोटामध्ये जातं तर तिथे ते कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, मॅंगनीज असेल, झिंक असेल, आयर्न असेल, जे काही धनभारित किंवा पॉझिटिव्ह आयन आहेत या सर्वांना ते चिटकतं किंवा त्यांच्याबरोबर संयोग तयार करतं आणि कॅल्शियम ऑक्झॅलेट अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्झॅलेट तयार होऊन ते शरीरातून बाहेर टाकले जातात. मित्रांनो, म्हणजेच ज्यावेळेस आपण जनावराला नेपियर खाऊ घालतो त्यावेळेस आपल्या जनावराच्या शरीरातील आपण वेगवेगळे घटक, जे क्षार घटक आहेत, जे मिनरल्स आहेत, ते कमी करत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर बघितलं की हे जे हत्ती गवत आहेत, हे हत्ती गवत खूप मोठ्या प्रमाणावर याची वाढ होते आणि त्याच्यामध्ये जो कडकपणा आहे त्याला ऑक्झॅलेटमुळे आणि त्याच्यामध्ये असलेले जे सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, लिग्निन हे जे मोठ्या प्रमाणात असलेले घटक आहेत त्यामुळे त्याची पचनीयता कमी असते. मित्रांनो, अशी पचनीयता कमी असल्यामुळे आपण जो काही चारा जनावराला देतो तो पूर्ण क्षमतेने पचत नाही आणि फक्त पोट भरण्याचे काम होते. त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं जनावरचं दूध उत्पादन आपल्याला वाढून मिळत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, जर अशा प्रकारचं नेपियरचा चारा लहान वासरांच्या आहारामध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर ह्या वासरांची वाढ खुंटते. त्यांच्या शरीरामध्ये जे काही आवश्यक मिनरल असतात ते त्यांना मिळत नाही. त्याचे पचन करणे ही वासरांच्या पोटात शक्य नसते. त्यामुळे असा चारा न पचल्यामुळे त्यांना योग्य ती ऊर्जा मिळत नाही आणि एकूणच त्यांचा शारीरिक वाढ होत नाही. अशी वासरं वेळेत माझ्यावर येत नाहीत, गाभण राहण्यास सुद्धा परिणाम होतो. आणि मित्रांनो, मोठ्या जनावरांमध्ये याचा 5-6 महिने, वर्षभर, 2 वर्ष जर वापर केला तर दुग्धोत्पादन कमी करण्याबरोबरच जनावरांमध्ये वंध्यत्व आणण्याचं काम सुद्धा या नेपियरमुळे होऊ शकतं. तर आपण बघतो मित्रांनो की जर हे नेपियर खूप वाढलेलं असेल तर त्याची काडी जर आपण हाताने मोडायला गेलो
तर बांबू जसा वागतो आणि मोडताना वाचतो त्या पद्धतीने याच्या कडक काड्या झालेल्या असतात. इतका कडक असा चारा जनावरांना पचणे किंवा त्याच्यातून काही घटक जनावर मिळणे अजिबात शक्य नाही. तरीही आता आपल्याला त्याचा वापर करणं अपरिहार्य आहे. मग याचा वापर नेमकी कसा केला पाहिजे, ते एकूण आहाराच्या किती वापरलं पाहिजे, कधी वापरलं पाहिजे, कोणत्या स्टेजला कटिंग केलं पाहिजे ते आता आपण समजून घेऊ. मित्रांनो, जनावरांच्या आहारात कुठल्याही परिस्थितीत 20% अधिक नेपियर वापरू नये असं शास्त्र सांगतं. परंतु आताच्या परिस्थितीला अनेक गोठ्यांवर आपल्याला ही 20% मर्यादा ओलांडावी लागणार आहे. तर मित्रांनो, शक्यतो ही मर्यादा ओलांडू नये, परंतु जर ओलांडावीच लागली तर त्याच्यावर काय उपाय करायचे ते आपण पुढे बघूया. त्यापूर्वी हे नेपियर नेमके कधी खाऊ घातलं पाहिजे, कोणत्या स्टेजला खाऊ घातलं पाहिजे हे पण माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्या वेळेस याचे चाऱ्यासाठीचे वाण प्रसारित झाले त्यावेळेस शास्त्रज्ञांमार्फत एक त्याला कापणीची वेळ दिलेली होती की चारा साधारण 45 ते 55 दिवसाचा झाला तर कापला चालेल आणि तो जनावरांना वापरला तर चालेल. परंतु जास्तीत जास्त 45 ते 60 दिवसातच हा चारा जनावरांना दिला पाहिजे. परंतु आपल्याकडे आपण बघतो की या चाऱ्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आणि उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये याची भयानक वाढ होत असल्यामुळे अनेक वेळेस याची कापणी लांबणीवर पडते आणि 60 दिवसाच्या पुढे जो चारा जातो त्याच्या खोडांची मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्याच्यात कडकपणा वाढतो आणि असा हा चारा अपचनीय होऊन जातो. त्यामुळे मित्रांनो, साधारण 45 ते 50 दिवसांच्या मध्ये ह्या नेपियरची कापणी झाली पाहिजे. त्यासाठी तो जे नेपियर आहे त्यात व्हिडिओ दिसते त्या पद्धतीने खालपासून म्हणजे जमिनीपासून वरपर्यंत संपूर्ण हिरवगार पाहिजे, पालेदार पाहिजे. त्याची हाईट 5 ते 6 फुटापेक्षा जास्त नसावी. यापेक्षा जर हाईट वाढायला लागली तर त्याच्या खाली कांड्या ह्या कडक होत जातात आणि मग त्याची पचनीयता कमी होत जाते, ऑक्झालेटचे प्रमाण वाढत जाते, प्रथिनांचे प्रमाण कमी होत जाते, म्हणजे प्रोटीन कमी होतात, त्यातली एनर्जी ही सुद्धा कमी होत जाते, कारण तो चारा नंतर पचायलाच कमी होतो, त्यामुळे त्यात एनर्जी सुद्धा कमी मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला आता हा चारा वापरायचाच आहे तर कसा वापरला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, योग्य वेळी कापणी करून वापरा. तो पूर्णपणे खाल्ला जाईल यासाठी बारीक कुट्टी करून दिला पाहिजे, जेणेकरून त्याचा प्रत्येक भाग खाल्ला जाईल. हिरवगार असेल, 5 ते 6 फुटच हाईट असेल. मित्रांनो, मान्य आहे 6 फूट हाईटला कापलं तर आपल्याला तो चारा जास्त मिळत नाही अशी आपली धारणा आहे. परंतु मित्रांनो, 6 फुटाला जर कापणार असो तर त्याची वारंवार कापण्या होतील आणि आपल्याला जास्तीत जास्त पालेदार चारा जनावरांना द्यायला मिळेल आणि तो पचनीय सुद्धा असेल. कदाचित तो थोडा कमी मिळेल परंतु तो आपल्या जनावरांना लाभदायक असेल. त्याचबरोबर मित्रांनो, कुट्टी करून द्या, हिरव्यागार द्या. हा वापरत असताना कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही स्टेजच्या जनावराला मिनरल मिक्सचर बंद करू नका. कायमस्वरूपी जनावरांच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचरचा वापर सुरूच पाहिजे. मित्रांनो, जर आपण नेपियर देत असू, दुभती जनावर असतील, 20 लिटर पर्यंतच्या दूध उत्पादन क्षमतेच्या गाईला किमान 150 ग्रॅम मिनरल मिक्सचर रोज गेलं पाहिजे. 20 लिटरपेक्षा पुढे जर असेल तर मित्रांनो 200 ते 250 ग्रॅम मिनरल मिक्सचर रोजच्या रोज दिलंच गेलं पाहिजे. त्याशिवाय या जनावरांच्या शरीरात वेगवेगळ्या क्षार घटकांचं संतुलन आपण टिकवून ठेवू शकत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, हा चारा पचनास सोपा नाही, त्यामुळे ज्यावेळेस 20% याचं प्रमाण अधिक वाढेल, कदाचित काही गोठ्यावर 50%पर्यंतही याचा वापर करावा लागेल, अशा वेळेस या चाऱ्याबरोबर आपल्याला ईस्ट कल्चर, लॅक्टोबॅसिलस असलेले काही प्रोबायोटिक्स आहेत ते वापरणं गरजेचं आहे. याच्यामुळे याच्यामध्ये असलेले जे काही तंतुमय पदार्थ आहेत त्याचं योग्य पद्धतीने पचन होईल आणि आपल्या जनावराला हा चारा लाभदायक ठरू शकतो. मित्रांनो, हा चारा वापरत असताना सकाळी किंवा संध्याकाळी संपूर्ण नेपियर अशा पद्धतीने न देता हा आपण इतर चाऱ्यांबरोबर मिक्स करून, म्हणजे इतर चांगला जो चारा असेल, मका असेल, कडवळ असेल, मुरघास असेल किंवा लसूण घास असेल, याच्याबरोबर मिक्स करून आपण हा कुट्टी करून दिला पाहिजे किंवा TMR करून दिला पाहिजे, जेणेकरून याच्याबरोबर इतर चारा पिकांचं व्यवस्थित पचन होईल आणि हा संपूर्ण चारा आपल्या जनावरांना योग्य पद्धतीने लाभकारक ठरेल. त्याचबरोबर मित्रांनो, आता अनेक पशुपालकांची इच्छा असते की आमच्याकडे जो जास्तीचा नेपियरचा चारा आहे त्याचा मुरघास करून ठेवावा. तर हा मुरघास करून ठेवलेला चालतो का आणि केला तर कसा केला पाहिजे? मित्रांनो, नेपियरचा मुरघास करणं शक्य आहे आणि हा केला तरी काही हरकत नाही. परंतु नेपियरचा मुरघास करताना त्याची कापणी ही 45 ते 60 दिवसाच्या मध्येच व्हावी. त्याची हाईट 5 ते 6 फूट, जास्तीत जास्त 7 फुटाच्या वर जाऊ नये. त्याच्या खालची खोडं कडक झालेली नसावेत. 10-10, 15-15 फूट उंच वाढलेल्या नेपियरचे एकदम कडक झालेल्या खोडांची अजिबात मुरघास होत नाही, तसल्या फंद्यात सुद्धा आपण पडू नये. मित्रांनो, 6 ते 7 फूट हाईटचं नेपियर पूर्ण हिरवेगार असेल, त्याला जास्तीत जास्त पाला असेल, अशा नेपियरचा आपण मुरघासाठी वापर करावा. मुरघास करत असताना मित्रांनो,
त्यामध्ये आपण प्रति टन 1000 किलो चाऱ्यासाठी आपण 10 किलो गुळ आणि 10 लिटर पाणी याचं मिश्रण करून त्याच्यावर फवारावं आणि नंतर याची कुट्टी ही व्यवस्थित दाबून भरावी. ही भरत असताना त्यामध्ये मित्रांनो 10 किलो जर गुळ वापरला आपण 1 टन चाऱ्यासाठी तर त्याचं प्रमाण होतं 1%. म्हणजे आपण 1% तिथे गुळ देतोय आणि त्याबरोबर मित्रांनो आपल्याला त्याच्यात लॅक्टोबॅसिलस बुचनेरी नावाचे जीवाणू असलेलं मुरघास कल्चर आपल्याला वापरायचं. अशा पद्धतीने योग्य स्टेजचा गुळ आणि मुरघास कल्चर वापरून जर त्याचा मुरघास केला तर तो अतिशय चांगला होतो. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लॅक्टिक ऍसिड तयार होऊन हा मुरघास जास्त काळ टिकतो. त्यामध्ये आपण लॅक्टोबॅसिलस बुचनेरी वापरल्यामुळे त्याच्यामध्ये असलेले ऑक्झॅलेट नावाचं घटक आहे ते कमी व्हायला मदत होते आणि असा हा मुरघास केलेला नेपियर आपण चांगल्या पद्धतीने आपल्या जनावराला वापरू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, फक्त ज्यावेळेस आपण हे मुरघास करणार आहोत त्यावेळेस नवीन लायनर वापरावेत बॅगमध्ये. कुठल्याही प्रकारे हवा जाणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो मुरघास मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर बंकरमध्ये किंवा खड्ड्यामध्येच बनवावा. कृपया 3 टन 5 टनाच्या बॅगेमध्ये अशा प्रकारचा मुरघास बनवण्याचा प्रयत्न करू नये, कारण जर थोडी जरी हवा गेली तर हा मुरघास खराब होण्याची दाट शक्यता असते. 1 टनाच्या बॅगमध्ये सुद्धा बारीक कुट्टी करून एका दिवशी घरच्या घरी एकच बॅग भरली आणि व्यवस्थित हवा बंद केलं तरच असा मुरघास बनवावा. अन्यथा बाहेरच्या लेबरकडून घाई गडबडीत कमी दाब देता व्यवस्थित बॅग न भरता त्यात जर हवा जास्त राहिली तर हा मुरघास खराब होतो. म्हणून चांगल्या पद्धतीने बॅग भरणार असाल तरच याचा मुरघास बनवा, अन्यथा आहे असा खाऊ घातला तरी चालेल. अशा पद्धतीने आपण या नेपियरचा दुग्ध व्यवसाय स्मार्ट वापर करू शकतो. परंतु पुन्हा एक विनंती, कुठल्याही परिस्थितीत 50% पेक्षा अधिक याचा आहारात वापर करू नये. आहारात वापर करत असताना मिनरल मिक्सचर आणि त्याबरोबर पचन सुधारवायचे काही जे प्रोबायोटिक्स आहेत त्याचा वापर नक्की करावा. याबरोबर आपल्या अजूनही काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.